आज आपण जाणून घेऊया चालण्याचे फायदे। चालल्याने 45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग केल्याने आपले हार्ट रेट इम्प्रूव्ह होते। हार्ट रेट फास्ट स्लो होते। त्यांनी स्ट्रेसमध्ये आपल्याला हार्ट रेटमध्ये व्हेरिएबिलिटी ती कमी होते आणि हार्ट अटॅक येण्याची चान्सेस कमी होतात। सेकंड, कोलेस्ट्रॉलची बेनिफिट म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल जो की HDL असतो तो 6 ते 8% वर जायला म्हणजे इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होते आणि जो LDL कोलेस्ट्रॉल आहे तो कमी होण्यात मदत करते। थर्ड, आपले जे नायट्रिक ऑक्साईड असतं बॉडीमधलं ते वेसल्समध्ये असतं, ते नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं आणि नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊन जे आपल्याला वॅसोडायलेटेशन म्हणजे नसांना खोलण्यात ते मदत करतं। नसांची हेल्थ चांगली राहते। नसांना जो हिलिंग कॅपॅसिटी आहे नसांची ती वाढते। कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल जसं LDL आणि ट्रायग्लिसराईड केल्यामुळे कमी होतो आणि त्यांनी जे रक्तामधल्या गुठल्या होतात ते कमी राहण्यास किंवा न होण्यास वॉकिंग बेनिफिट करतं। वॉकिंग हा एक फ्री टूल देवाने दिलेला आहे। आपले 2 पाय फक्त आपल्याला सकाळी लवकर उठून 45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग करायचे आहे। ह्याला एकही रुपया लागत नाही आणि आपण कोणत्याही टाईम दिवसात हे आपण 45 मिनिट्स आपल्यासाठी काढले तर आपले हेल्थ चांगली राहू शकते आणि आपल्याला स्ट्रेस कमी करण्यामध्ये वॉकिंग बेनिफिट करते। स्ट्रेस लेवल कमी राहिल्याने दिवसभराचा ताणतणाव तुमचा कमी राहतो। तुमची कॉन्सन्ट्रेशन असते ते इम्प्रूव्ह करते। वॉकिंगमध्ये तुमचे जे फेर हॉर्मोन्स असतात गुड हॉर्मोन्स ते इम्प्रूव्ह होतात आणि मूड एलिव्हेशन आणि डिप्रेशन आणि एन्झायटी ह्या स्ट्रेसर्सपासून पण मुक्ती ह्या सिंपल एक एक्झरसाइज म्हणजे ब्रिस्क वॉकिंगमुळे तुम्हाला भेटू शकते। रिकमेंडेड आहे का तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करा 45 मिनिट्स ॲटलिस्ट 5 days a week। असेच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि फॉरवर्ड बटन शेअर करा। धन्यवाद। थँक्यू।